वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जेथे जावे तेथे कपाळ सरिषे, लाभतो विशेषे संता संये. पूर्व पुण्य जरी होय सानुकूळ, अंतराय मुळे नुपुरे. आपण कीर्तना करता हा घेतला हो. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग आपण संतपद घेतले आहे. आपला कालचा प्रारंभ आज दुसरा दिवस आहे. चालला कार्यक्रम परवासाचा धैर्य घेऊन सोडणार आहे. कालच प्रारंभ, कालच आघात, तोही सहन करून महाराज मंडळीनं हा जो असणारा परवाचा कार्यक्रम नियमाचा सुरू ठेवला. हे तुमचं कल्याण होईल. जगात चालूच आहे. जन्ममृत्यू हा काळ हात चुकत नाही. राजालंकापर्यंत चालूच आहे. देवाधिकापर्यंत चालूच आहे. येथे काय उडो आले अवतार, ते पामर जीव किती. यांनी अवतार घेऊन आलेले राम कृष्ण हे सुद्धा त्याला जायला लागल्या लोकांतून. आपली काय किंमत आहे महाराज. त्याकरता माणसाने धैर्य धरून आणि हा परमार्थ करावा. कारण तो आपलं कामाई करा ही भक्ती परलोक कामा. सोडविल यमापासोई आपला वाटतं की परमार्थ चालत नाही का. चालत बाप्पा 2 दिवस निघून जातील. तो पुढचा विचार काय जाब यमदूता. यमराजाला जाब द्यायला लागतो. असं आपलं वाटतं की कोण पाहिलं यमराजा, कोणी पाहिलं. जे काय गेलं म्हणजे गेलं, जाळं मी ठरवलं नाही बाबा. जरी हा ध्येय जाळला तर हा पंचभूताचा ध्येय नासका तुसका हा आपण जाळू. बाबा जे चैतन्य म्हणून जे आत्मा आहे त्याला हे सर्व भोग द्यायला लागतात. चांगलं वाईट किल्ल कर्माचं फळ त्याला दिवे दिवे घेऊन आणि ते सर्व भोग त्याला द्यायला लागतात. त्याला दिसता सर्व त्या जीवाला दिसतात की पाप किल्ल, पाप किंवा पुण्य किल्ल त्याला पुढे दिसतात. त्याचं फल काय ते दिसतं. म्हणजे आपण येते की सावसंत सांगत होते, आपण ऐकलं नाही. त्याचं आता हे फल भोगायला पाहिजे. त्याकरता बाबा मनुष्याने धैर्य धरून परमार्थ करावा. संकट आल्याशिवाय राहू शकत नाही. मी सांगत असतो 2 महात्मे रस्त्याने चाललेत. एक मुलगा म्हणतो महाराज तुमची जेवायची व्यवस्था आहे का. नाही महाराज. मग आपल्याला जेव्हा याल का येऊ. मग ते मंदिरात उतरले. लहान मुलगा 5-6 वर्षाचा ते 10 वर्षाचा घरी गेला. सांगा आई मी साधूंना आमंत्रण दिलेले आहे. त्याकरता त्यांना जेवायला बोलावले. तेव्हा स्वयंपाक करा. आई स्वयंपाकाला लागलेली आहे. बा आपल्याला म्हणून माझीवरून गवल्या घेऊन ये. बाळ गवल्या आणायला गेलं. प्रारब्ध काळ असा आला त्या गवल्यामध्ये सर्प होता. तो मुलाला चावला. मरण पावला. आईवर गेली पाहती तो मुलगा म्हणून पाहला. परंतु बाळाने साधूला आमंत्रण दिलेले जेव्हा घाला पाहिजे. फार बुद्धिवान होती, धैर्यवान होती. ते प्रेत झाकून आणि स्वयंपाक तयार केला. ज्या ठिकाणी ते महाराज बसले होते त्या ठिकाणी बोलायला गेले की महाराज चला जेवायला. कोणती जेवायला गे. जेवायला पातळ हळदी 2. महाराज म्हणतात की बाई जो मुलगा आम्हाला बोलवायला तो कुठे. बाळ झोपले आता सध्या. बाळ झोपले. नाही त्याला उठवा. तो आमच्या पंक्तीला पाहिजे.
लहान बाळ असताना आम्हाला आमंत्रण दिले, ते बाळ पाहिजे. तोपर्यंत बाईने धैर्य घेऊन मागून मात्र डोळ्याला पाणी आले की महाराज बाळा एकाएकी सरपंच उसून मेला म्हणजे मला काय सांगायचं. एवढं धैर्य धरून त्या बाईनं स्वयंपाक करून साधूला बोलवलं, जेवायला बसवलं. तोपर्यंत बाई आनंदात हुशारीत हसून महाराज बसा जेवायला. पण मुलगा एकोणता एक सरपंचावरून मेला ते दुःख आठवलं नाही. मला काय सांगायचं मोठं धैर्य. बाई तो मुलगा घेऊन या खाली. मला काय साधू काय करायचं. मृत प्राणी जीवविले पुरुषही केले स्त्रियांचे महात्म्यांची शक्ती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. जशी देवाची तितकी त्यांची त्याला आधी मला हरकत नाही. संतांची शक्ती देवाहून अधिक आहे. निळावरे तुमची करणी देवाहून अधिक. संत जे करतील ते देवाला करता येत नाही. संतांनी स्त्रियांचा पुरुष झाला. स्त्रियांचे पुरुष पशुमुखी श्रुती चालवणे भिंती उदकी वह्या त्यांचं सामर्थ्य की स्त्रीचा पुरुष पशुमुखी वही टोंग्याच्या मुखी वेद बोलतोय. जगरी मातीची असणारी भिंत निर्जीव ती चालायला लावली. 13 दिवस वह्या उदकामध्ये कोरड्या ठेवल्या. महात्मे काय करणार नाही. बाळाला जीवन करून पंचजीव घातलं. हे आघात तर येणार आघात. महाराज आपण रोज पाहतो वर्तमानपत्र नेहमी वाचतो. इथं असं झाला तिथं असं झाला. रोज चालू बाबा उपाय नाही. त्या मृत्यूला उपाय नाही बाप्पा काही. त्याकरता माणसाने धैर्य घेऊन आयुष्याचा काळ परमार्थात काढावा आणि संसार विधीने करावा. सरळ आता आपण महाराजांच्या अभंगाचं बोलू. 4 कडव्याचा अभंग हे थोडक्यात बोलून आवडायचं वेळ लागते. आता तुमचे महाराज काय आले नाही म्हणतात म्हणून आम्हाला हे केलं. थोड्या गोष्टी बोलून आपण आवडीची वेळ लागते. पण एवढं की तुम्ही आम्ही श्रवण करायला आलो नाही. हे जर श्रवण केलं तर आपलं कल्याण होईल. श्रवणे परीक्षित चालला. श्रवणे करोची उधळला. नोकरो जरी श्रवण पावला राम छिंद्र. इथं श्रवणाचं फल आहे. मनुष्याने आपला काळ कथा पुराण यामध्ये घालावा आणि वेळेच्या वेळेला आपला परमार्थ करून संसार करावा. असा जो काळ घालीत करतो जो कल्याण करीत हा. श्रवणाने परीक्षित राजा चालला. परीक्षित राजा हा पांडवचा कुळातला असणारा परीक्षित राजा. ज्याच्या राजामध्ये कलीला बंधन होतं. कलीच्या भीतीने पांडव निघून गेले. भगवान कृष्ण निजामाला निघून गेले. तोच कली त्या परीक्षिताने बांधून ठेवला. काही बोलायचं करायचं हेतू करायचं नाही. त्यांनी व्याकुळ झाला की महाराज तुम्ही सांगा तसं म्हणजे मी वागले पण मला मोकळं करा. दया आली परीक्षित राजाला आणि त्याला मोकळं केलं की बघ तुला एकच स्थान ज्या ठिकाणी जुगारी खेळत असतील त्या दारू पेणारा खून करणारा अनेक प्रकारची 2-4 ठिकाणच्या जागा दिली. त्या ठिकाणी तू राहायचं फक्त बस. त्याच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी राहून काल निघाला. एवढा असताना सुद्धा एवढा नीतिवान राजा की प्रजेने जय जयकार करावा. माझ्या राज्यात कोणी दुःखी नसावा. जसा मुलाला आपल्या दुःख नसावा समाधान असावा त्याप्रमाणे जगही माझं असणारं विकृत आहे. कधी त्यांना दुःख नसावा अशा राजा वागणारा राजा त्याला हा कसा विपरीत काळ आला. असा असताना शिकारीला गेले. शिकारीला जाऊन शिकार मिळाली नाही. एक लोह्याहून जातीचा पशु भेटला त्याला. त्याचा पाठलाग केला त्या जनावराचा. पण तो पुढे झालीमध्ये कुठे निघून गेला तो काही तेव्हा त्या ठिकाणी एक आश्रम पाहिला. त्या आश्रमामध्ये महात्मा समाधीस्थ आहे. त्याचं श्रमिक नावाचा राजा ऋषी. हा राजा विचारतो की महाराज ह्या रस्त्याने जनावर गेलं का. ते समाधीस्थ होते. ते काय बोलले नाही. राजाला तेव्हा अशी
बुद्धी उत्पन्न झाली की यांचे मी पोषण करतो, यांना शिधा सामुग्री पुरवतो, यांचा सांभाळ करतो, नुसतं बोलायला सुद्धा करू नाही, अशा प्रकारचे महात्मे उघडत आहेत म्हणून. आणि मला अर्थस्थानी जास्त का ओढावलं गेलं की त्या ठिकाणी मीचा सर्प घेतला आणि त्याच्या घरात भांडला मारला आणि असं विपरीत करून राजा निघून गेला. इतक्यामध्ये त्याचा मुलगा स्वर्गाला गेले होते आणि स्वर्गावरून तो मुलगा सर्वऋषी आलेला आहे. बापाच्या घरामध्ये सर्प पाहायला मिळाला. राग आला, चीड आली, कुणी चेष्टा केली, ज्यांनी चेष्टा केली असेल तो 7 दिवसामध्ये सर्प दोष मरत असा रागावतामध्ये शाप दिला महाराज. पहा बरं कसा काळ कठीण आहे पहा की ते प्रारब्ध भोगल्याशिवाय चुकत नाही. होणार सोडीना आले कपाळी होणार ते होणारच. ते कपाळात लिहिलं असेल ते भोगलंच पाहिजे. मग माणसाने त्याचा खेद करू नाही असे महाराज म्हणतात. नको खेद करू कोणाचा. अरे साधूचा शाप सत्य असतात. साधू जे बोलतो तो सत्य बोलतो. बोलती ते वचन साचे नाही बोलणे सत्याचे नाही प्रेमाचे जळवण्याचे. महात्मा हा नेहमी सत्य बोलतो. साधू त्या ठिकाणी सत्यत्व नसेल तर साधू ठरत नाही. सत्य नसेल तर साधू ठरत नाही. मग काहीतरी बाजार बसे हा अति अनिवार्य परमार्थ आहे. साधू होणं म्हणजे काही सामान्य नव्हे. सामान्य मगाशी बोललं की बाबा साधू होणं म्हणजे सुरक्षाचं काम आहे. आमची आम्हाला लाज वाटती ठरवी आवरून घ्या. तो झालेला शाप मुलाने त्याला जागे केलं बापाला की बाबा तुमच्या गळ्यामध्ये कुणी मिळल्या सर्प भांडला त्याला आम्ही शाप दिला की 7 दिवसात तू सर्प दोषून मरशील. त्या ऋषीने मनात पाहिलं की हा शाप परशीच राजाला घडलेला आहे. अरे 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 बाळा वाईट केलंच रे. आणि हा राजा म्हणजे जगाचं जीवन होतं. चांदणारा तुला काय शाप झालं. अरे तेवढं सहन केलं असतं तर केवढं कल्याण झालं असतं. पण आता उपाय नाही. त्याला कळवायला पाहिजे म्हणून शिष्याच्या हाताने राजाला कळवलं की राजा तुला सर्व दोष होणार आहे 7 दिवसात. आता तू सावध हो आणि मार्ग चाल. कोणत्या मार्गाने तुझं कल्याण होईल त्या तुझा प्रपंच झाला राजा. म्हणून त्याच्या प्रारब्धाने दुःखात असताना मोठा विषय तो आपला घ्यायचा नाही. शुक महाराज आले त्या रस्त्याने शुक महाराज चालले असताना राजा दुष्टित म्हणून आणि महाराजांना बोलले की महाराज परिस्थिती राजाला सर्पदोष होणार 7 दिवसांनी. तेव्हा त्याचा उद्धार कसा होईल सांगा. म्हणून शुक महाराजांनी 7 दिवस त्यांना भागवत सांगितला. परिस्थिती मृत्यू 7 दिवसाचा मुक्त्या महाभागवत करून सर्वांगाचे कान केले निरोध करून 7 दिवस भागवत ऐकला. तेव्हा परशी झाला. 7व्या दिवशी सर्पदोष झाला पण तो तसाच झाला. वैकुंठाला गेला. श्रवणाचं फळ फार मोठं आहे लक्षात ठेवा. फार मोठे लक्षात ठेवा. अहो शंकर पार्वतीला सांगते पार्वती तुझी इच्छा ज्ञान ऐकायचं होय. होय बरे तुला मी ज्ञान सांगतो पण एकांत पाहिजे. अधिकार नसेल तर ऐकायला अधिकार नाही. तू अधिकारी झाली असेल तर आता तर तुला मी ज्ञान सांगतो म्हणून पार्वतीला नौकेत घेऊन आणि एकांतामध्ये समुद्रात गेले सांगायला. इतकं भागवत काय सांगतात. सिद्ध झाला मच्छिंद्र
त्या एकांतामध्ये समुद्रामध्ये पार्वतीला ब्रह्म सांगते, ब्रह्म असे ब्रह्म तसे सांगत असताना पार्वतीला समाधी लागली. पण समाधी लागली पार्वती, हुंकार कोण देतो? जोपर्यंत जागृत होतो तोपर्यंत हुंकार पार्वतीला येत होता. आता बंद का झाला आणि मग हुंकार देतो कोण? पण शंकर महाराज महादेव बाळा शब्देव का बाबा जाणलं की मच्छाच्या पोटी सिद्ध पुरुष आहे, तो ऐकतोय, तो हुंकार देतो. म्हणून हा अधिकारी नाही. म्हणून महाराजांनी त्याला त्रिशूळ मारला, त्याचा कान फाटला. परंतु कान फाटला खरं, पण सर्वांनी कल्याण झालं. आणि तो सिद्ध पुरुष नारायणा नवनारायणापैकी कवी मच्छिंद्रनाथ म्हणून सिद्ध पुरुष झाला. आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मच्छिंद्राला झाले. बीज मंत्र असणारा जो शंकराचा, जो पार्वतीला मिळायचा तो मच्छिंद्राला मिळाला आणि मच्छिंद्रा सिद्ध पुरुष झाले. नवनारायणापैकी मुख्य असणारा कवी आणि तो आता सिद्ध पुरुष होऊन गेला. अशा प्रकारचं श्रवणामध्ये पडे. मग तुम्ही बाबा हो बंधू भगिनी की श्रवण करा. कथा पुराण नेहमी श्रवणात फार घालवा. कथा हे भूषण, जगामध्ये सार आणि तरल्या पार बहु. कथा कीर्तन ऐकून अनेकांचा उद्धार झाला, त्याप्रमाणे आपलाही उद्धार होईल बाप्पा हो. आता आवडून घ्यायचं वेळ की नाही. म्हणून प्रारब्ध हे संगत आहे. हो, प्रारब्ध हे माणसाचे संगत असतं. ज्या ज्या जन्माचे संगत आगा कर्मे जे उडावे, ती सुखदुःखी फळावे आणि ते भोगावया यावे ध्यायचा. मागल्या जन्मात केलेलं कर्म आणि ते उरलेलं कर्म आणि ह्या वर्तमान काळामध्ये म्हणजे ह्या जन्मामध्ये ते भोगायला लागतं. जे उरलेलं कर्म ह्या जन्मात भोगायला लागतं. असं भागवत किंवा माऊली ज्ञानेश्वरी सांगते की बाबा हो आगा कर्मे जे उरावे. काही जे उरलेलं कर्म चांगलं अगर वाईट ह्या जन्मात भोगायला लागतं. म्हणून हा जे प्रारब्धाच्या अधीन आहे, स्वतंत्र नाही. हे तो असे प्रारब्धा अधीन याचा विकाशी न वाहू भार. हे प्रारब्धाच्या अधीने, हा आपलेपणा नाही, स्वतंत्र नाही. जगावर जसं दाव्याच्या अधीने त्याप्रमाणे जो प्राणी जेव्हा मनुष्य जन्माला आला किंवा कोणत्याही जन्माला आला तो प्रारब्धाच्या अधीने. लक्ष जाऊ नये शिव जरी असते तरी प्रारब्धाच्या अधीनच आहे. ज्यावेळेला मरायचं मरायच पाहिजे, ज्यावेळेस जन्माचं जन्मालाच पाहिजे, असा हा देहाचा परिवार आहे. तर याचा आपला संबंध काय? हा देह तो असे भोगाच्या अधीन, याचे सुखशीन क्षणभंगुर. हा देह भोगाच्या अधीन, जे कर्म केलं ते भोगायलाच पाहिजे, चुकायचं नाही. मागे जे केलं असेल ते ह्या जन्मात भोगायलाच पाहिजे, असा त्याचा व्यवहार चालू आहे बाबा. त्याकरता माणसाने काही खेद करू नये. नको खेद करू बाबा, कशाला खेद करतो? हाय तर भोगायलाच पाहिजे, चुकायचंच नाही. लिहिणे संचिती न चुके कल्पंती, वाया कुंठा कुंठी करू नका. आणि प्रमाणात महाराज बोलतात भागवता, आजसाधी शरीर आले आहे हरिहार, अन्यथा न कल्याण मात्र. हे वेदशास्त्र संमत, वेदाचं शास्त्राचं संमत की जे ठरले ते होणारच, चुकायचं. उदाहरणार्थ संताधिकारी जय विजयाला शाप दिला. वैकुंठामध्ये देवाच्या भीतीने गेला असताना द्वारपालाने आडवलं संताधिकाऱ्यांना की आज जायचं नाही. आणि तुकामध्ये आडकाठी नाही भीती देवाच्या भीतीला आडकाठी असं नाही 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 नाही. अरे चांदळा हो, देवाच्या भीतीला मोकळेपणा पाहिजे. ते बोलत जमायचं नाही, आम्ही जाऊ देणार नाहीत. त्यावर संताधिकाऱ्यांना रागाला
आणि शाप दिला की तुम्ही मुसलमानामध्ये पशु आहात. म्हणजे जे गोष्टी घडायच्या घडल्यात त्यांना ह्या लोकांमध्ये पशु व्हायला लागलं. एक हत्ती झाला आणि एक नक्र झाला. हा ध्येय स्वतंत्र नाही. जिने पारा जिने आली का म्हणतो ना, हा आपला वेडेपणा आहे. मी म्हणजे का, हा जनकू हे माता, हा गौरहीन पुरता, हे पुत्रवित कांता माझे ना, असा जो तुमचा सारखा छंद आहे. अरे 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 नाही बाबा, हे कोणी कोणाचे नाही, तर तू तुझाच हे तुझा नाही. तर ही मुलं बाळ जमीन नुमळा व्यापार धंदा हा तुझा कसला, तू तुझा नाही. हा सुद्धा प्रारब्धाच्या अधीने, हो ती सुद्धा प्रारब्धाच्या अधीने स्वतंत्र नाही बाप्पा. हा जगवून ज्यांनी पण आणला हा ध्येय त्यांना परत द्यायला पाहिजे. आपलं कार्य झालं म्हणजे परत द्यायला पाहिजे. आपलं कार्य काय, मागल्या जन्मात जे केलं कर्म त्या भोगाकरता ध्येय पाहिजे. कोणी ह्या जन्मामध्ये तो ध्येय पंचभूताकडून मागून आणला. आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी यांच्याकडून मागून त्याचा ध्येय बनवला आणि किल्ल करून भोगून घेतलं. ते पापाचं म्हणा किंवा पुण्याचं म्हणा, पुण्याने तो स्वर्गाला जाईल, पापाने नरकाला जाईल, लक्षात ठेवा. पण ते भोगायला मात्र पाहिजे. आणि ते दिसतं आपल्याला. कोणी श्रीमंत का, कोणी गरीब का, कोणचे डोळे का गेले, कोणा महारोग का झाला, अनेक ज्या दिसतात गोष्टी ह्या मागल्या जन्माचं कर्म आहे. खरं मागल्या जन्मातलं कर्म भोगण्याकरता म्हणून हा पंचभूताकडून ध्येय मागून घेतला, त्याचा ध्येय बनवला आणि त्याच्याकडून आता हे कर्म भरून घ्यायचं. पंचकृतम हा भूत कर्म संचितम शैलम दुःखा सुखदुःखाना भोगायतन मुच्यते. पंचकृत म्हणजे पंचभूताचा ध्येय तयार करून कर्म त्याच्याकडून आता भोगून घ्यायचं. भोग सरला म्हणजे ज्याची त्याला परत देऊन टाकायचं. शिखी ज्याचा त्याला देणे लागे. देहापाताचा आणीला उसना पुढे शिखी ज्याचा त्याला देणे लागे. पाहा मंडळी, अगदी गोड गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. संतांचं बोलणं फार गोड आहे. अमृत तुल्य आजरा मरे हे शब्द कानात घुसले, तुमच्या आमच्या ठसला तर देव तुमचं आमचं कल्याण कधी म्हणावं. हा शिखी ज्याचा त्याला देणे लागे. दिया पाहिजे का बुडवायचा, वस्तू जी तुम्ही आणली द्यायची का बुडवायची, असं झाला. आपल्या घरी कार्य निघाली, लग्नात मला कोणते कार्य निघाले, घरी भांडी आपुरती म्हणजे एका सावकाराकडे जाऊन आपण भाड्याने घेतली की शिरजी आम्हाला भाड्याने तुमची भांडी द्या. त्यांनी भाड्याने भांडी दिली, मुदत केली 8 दिवसांनी. 8 दिवसांनी परत आणून तुमचं भाडं आणि भांडी देऊन टाकली. त्या निश्चयाने 8 दिवस होऊन गेले पण दिली नाही भांडी. अशी त्या शेतनं शिपाई पाठवला. 9वा दिवस उगवला, अजून भांडी का आली नाही. शिपाई म्हणला का हो 8 दिवस होऊन गेले, 9वा दिवस उगवला,
भांडी आणून काय दिलं तुम्ही? तो होता लुच्चा, मोठा कपटी होता. म्हणजे महाराज शिपाई बोळा, आम्ही काय मूर्ख आहेत का? वेळेला द्यायला पाहिजे खरं, परंतु ती भांडी एकाची ते व्याज हो मोठा. अरे भांडी व्याजी म्हणजे काय बघा की तुम्ही. त्याने आधी त्या भांड्यांमध्ये बारीक लोट्या वाट्या गोट्या अशा भरून स्टीलच्या वर का तेवढी भांडी मोठमोठाली भरून ठेवली. तर तुम्हाला दाखवतो आम्ही का नाही. किती असणारी भांडी बाळांती झालेली एकाएकी वाऱ्यात काढता येते नाहीत. मग त्यांना एका खोलीत ठेवल्यात. त्याला आश्चर्य वाटलं, असं कोणी का भांडी कोणी येतात ना. तेव्हा त्या लुच्च्याने त्या शिपायाला दाखवले पहाय भांडी. अरे बापरे, कंदील वाट्या लोट्या ग्लास अमुक तमुक जाम भांड्यात ती स्टीलची भांडी. शिपायाचा हसलाच बा. वा 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 वा. म्हणजे काय 6 महिने झाले की आणून द्यायची. म्हणजे वारा पाणी लागायचा नाही. बरं जाऊ का? जा कुठा बरं जा असा काय सांगायचं. ज्याची वस्तू त्याला द्यायला पाहिजे. मासे लबाड आहेत बघा. 6 महिने झाला यांनी गाड्या झुपल्या. पण एका गाडी भांडी यायची 2 गाडी झुपल्या. कारण भरली भांडी समजी ती भांडी पुसती गेली वा. शिपायानं हाडलं. शिपायावर शिरजी अहो भांडी व्याली होत मूर्खता होती. अहो या डोळ्याने पाहिली. आता 6 महिन्याची पहाकली तर घेऊन आला गाड्या हो. शिरजी ही तुमची मुलं बाळा आणि भांडी सांभाळा. काय हो हो बघा. शिरजी उठला असलं पाहतो. हा 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 भांडव्याचं काय कारण नाही. भांडी जोडून नाही बाबा. तू आता खुशाल जा बा. भांडी एवढी व्याली तुझ्या घरी. हो माझ्या घरी अशी सवयच आहे. भांडी येतातच आमच्या घरी. आता कधी बुजून लागली काम कार्य आलं तर मला सांग माझी भांडी दिली बरं का. बरं म्हणजे लागत काही दिवस जाऊ दे मग वर्ष 6 महिने. मग अजून थक गेला हा लुच्चा. शिरजी आता 2 कार्य काढले. 2 मुलीचं काढलंय मुलाचं काढलं. तेव्हा भांडण्याची जमीन जास्त लागत ते घेऊन जाते. लागत ते घेऊन जा बाप्पा. हा आपला खाली येऊन दे बरं का. अरे वस्तू बोलावली की तो चोर ठरला. त्यांनी भांडी 2-4 गाड्या भरून द्याला बुवा. बने बनी भांडी आणि त्यांनी भरून नेली 2-4 गाड्या. मुदत दिलं. मुलीचं काय झालं आता मुदत म्हणलं त्याची 6 महिने दिलं. भांडी व्याली म्हणजे 6 महिने लागतो. भांडी नेली 6 महिना झाला. भांडी कुठे येतात. मग उभी शिपाय पाठलं की आता 6 महिना होऊन गेला. आता काय वेळ लागली. तर हा शिपाई तिथे गेला. तिथे आणखी 4 जण ते गडी जमलत आणि पावटी बांधतात खाली तोंड करून वेळा पाण्यात. काय झालं काय म्हणजे आजच पावटी बांधायला आलो. आजच त्याला झाला म्हणला कायचा भांड्यांचा. कशी मिरी हल्ली सर्वी. अरे मिरी कशी म्हणजे जन्माला आली कशी कशी आली ती मिरी. द्वारा होय भूषण बाबा. तो एकदा का सापडला पोलीस हातामध्ये का त्याची फजिती त्याशी तारणाची पूजा. योग घरे बऱ्या ओजा अभिलाषाच्या सुखे आणखी होती काळ मुखे. अभिलाषाच्या योगाने त्याची तोंड काळी होतात बुवा. नाही तर फटके बसतात. दुसऱ्याच्या वस्तूचा आरोप करून आपल्या लाजी महाराज म्हणले होते हा पाप आहे. त्याप्रमाणे जर तुम्ही हा ध्येय माझा म्हणाल तर तुमचं मोठं डोंबलं पाप आहे. ध्येय मी
जे म्हणता ब्रह्माच्या कोटी, जे म्हणता जे ब्रह्माच्या कोटी घेऊनी पाठी सापडती. हा ध्येय माझा म्हणलं तर ब्रह्महत्येचं पाचक लागतंय बोळा. मी ध्येय म्हणता ब्रह्माच्या कोटी, मी ध्येय म्हणता ब्रह्माच्या कोटी आणि घेऊनी पाठी थापडी. शाबा भागा, आता तू यमाचंच घ्याय ठरलं. मी बोकड्या आसन मे वसन मे जयाने बंदोरगणे इति मे कुर्वात काल वरको हंती पुरुषा जम. असा उपनिषदामध्ये आसन मे वसन मे, आसन म्हणजे घर माझं, बायको माझी, पोरं माझी, जमीन माझी, व्यापार माझा, धंदा माझा, माझा म्हणणारा बोकड्या तुला काय काळजुपी राहिल्या घेऊन जाईल आणि चालन करीत. तर माणसाने ह्या लोकात आल्यावरती उदास असावा की माझं इथं काही नाही, मी पांचच होत. जसा वाटतो आला आपल्या घरी, रात्री राहिला सकाळी उठून गेला, त्याप्रमाणे वस्तीची आला, प्रातःकाळी उठून गेला, त्याप्रमाणे बाबा तुमचं आमचं तिथे पाहुणा सकाळी गेला, संध्याकाळी आपल्याला पण जायचे बाप्पा. हो म्हणून माणसाने ध्येयावर ममत्व धरून माझा म्हणायचं ना, जे माझा राहायचं. हा जे हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. हा जे काळावाचा आहे तो केव्हा तरी घेऊन झाला. आपल्याला पैसा आहे कधी कुबेर केव्हा तरी कुबेर येऊन घेऊन जाणार आहे बाबा. म्हणून याची सत्ता आपल्यावर नाही. निमित्ताचं कारण तुम्ही निमित्ताचा घरी केला असे प्राणी माझे माझे म्हणून. माझं म्हणणं म्हणजे जुईत आहे. जुईतामध्ये दुःख आहे. दुजे जो जो घडे तो संसार भय जोडे. हे देव आपण कोणते बोलती वेद बोलतात. मी आणि माझं यामध्ये मोठं पाप आहे नाही, दुईत आहे, त्यामुळे दुःख भयंकर आहे. याच्यावर गोष्ट सांगायची, जे विठ्ठल करायचा. द्वितात काय पाप आहे. भयाचे जनक द्वित भाग, द्वित जनक मायादा. माया निवृत्त ब्रह्मज्ञान संत सज्ञान बोलती. भयाला कारण द्वित काय भय, भयाला कारण द्वित. द्वित म्हणजे माझा आणि तुझं. उदाहरणार्थ झाला, रस्त्याने आपण चाललो, आपला जो काही नाही, मग काय फक्त काय आहे, माया नाही. काय भय आणि काय असून माया असेल तर भय. माया कशा, माया म्हणजे पैसा. खिशात पैसा असला की बोला इथं काय वाटत, इथं काय चोरबिळ आहे का, इथं अमुक आहे का, असा संशय काय होतो. तर आपल्या जो गृहित हे पैसा आहे म्हणून. तुम्ही ऐकलं असेल ना, गोरक्षमुनी आणि मच्छिंद्रात चालले असताना गोरक्षनाथ म्हणायचं की मच्छिंद्रात म्हणायचं की गोरक्षा उदय क्या डरे क्या. अहो गुरुजी डर क्या आहे. त्यांना वाटलं की आपण साधू लोक, आपला ध्येयाशिवाय काय आहे. एक छाती आणि हातामध्ये कमल देऊ काय आहे, एक दंड हातामध्ये. आपला क्या भय यांचं सावट चालू आहे. झाडी आली तो गोरक्ष उदय क्या डर आहे का. असं काय करतो महाराज. महाराजांनी झोळी खाली ठेवली आणि लग्वीला गेले. गोरक्ष म्हणून त्या झोळीमध्ये पाहिलं तर सोन्याची वीट, हजारो सोन्याची वीट त्यात पाहिली. म्हणजे ही डरे म्हणले पाहिजे, असं काय म्हणले. मग ती घेतली वीट आणि ती फेकून लांब आणि तेवढ्या दगडी भरल्या. गुरुजीला कळायला पाहिजे. उठून झोळी उच्चारली, महाराजांनी घातली गेल्यात. चलो भाई चलो, लागली झाली. गोरक्ष मुली उद्या डर आहे का. जर तो पिक्चर हा म्हणे डर नाही आपला जो कोण उलट ध्याचं काय आहे. ध्याला कोण देतो. अरे मनुष्य ज्याला चोर भेटतो, दुसरा मनुष्याला चोर भेटतो, पण जवळ असलं की फटकार होऊ. क्या बोलतात जर पिक्चर हा हो. मग त्याने आपली कल्पना आली, धुळी पाहिजे जगली. अरे ती वीट आपण आपल्या देशामध्ये नेऊ.
संतांना जेवण घातले असते रे रडायला लागलं सोंग आपलं की गोरक्षेचं सामर्थ्य पाहायचं त्यांना काय राहायचं कारण अरे त्याला सोने रुपये आम्हा मृत्यूकी समान पण एक सोंग करून दाखवायचं. गुरुजी रडू नका तुम्ही काय लोक बाप्पा लाखो रुपयाची असणारी वीट तुला घालावायची फू 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 लगेच निमित्त करून गोरक्षे बाहेर गेले फेकला म्हणतो डोंगरावर. समजा डोंगर सोन्याचा लो गुरुजी मला सोना आता शाबास बघा तुझं कल्याण होतं कपडे घातले आलो कपडे कधी माहिती आहे पण आपल्याला कधी म्हणायला पण सगळा दिसता कधी सगळा दिसता पण काय या मुखाने लावत तर काय सगळ्या प्रमाणात सकारात्मक आहे आवाज मूर्खाचा योगासन हे जी बाहेरचं गमत नाटायचं हे नाही उठून सोबत मला आपण जाऊ शकतो भीती आहे गुरु महाराज गुंतामध्ये दुःख आहे प्रपंचामध्ये असते सुख कलिता दिली शंका जीत तितके दुःख सुख अद्वैती अद्वैतामध्ये समाधान दुःखामध्ये दुःख सर्वमय परमात्मा आहे असं ज्यांनी पाहिलं त्या दुःख घ्यायला तुका म्हणे भेदा भेद घ्यायला हवा आभेदामध्ये दुःख नाही पहा गोकुळामध्ये आभेद असल्या कारणाने दुःख नाही पण त्या ठिकाणी लक्ष्मीदेव परमात्मा गोकुळा नांदत होते का लोक सर्वमय येतात माझं तुझं त्या ठिकाणी नाही वेळ नाही अशाप्रमाणे असणारे लोक दृश्य आदर्श लोक की जगाने नाही पण देवानी पास केलं म्हणून त्या ठिकाणी परमात्माने लक्ष्मीसह वास करून गोकुळचं कल्याण केलं बाबा वागू नका हे माझंच आहे असं मला माझी जमीन नाही परमात्मा आहे. आम्ही 2 दिवस प्रवासी लोक तिथं राहून आणि घेऊन घेतले फक्त एवढंच माझं म्हणायचं नाही जमीन माझी म्हणली की जमीन हलत अरे मुर्द्या माझे म्हणणारा असं दाखव गाडीत आणि तुला घालायची ते सगळं माझं म्हणणे तू माझ्या बलात्कार करतोस जमीन ही तू माझी म्हणतो हा तुझा बलात्कार आहे त्याच्यामध्ये तुला भोगायला पाहिजे तो माझं नाही परमात्मा नाही माझं काय नाही मी याचा फक्त भोगता आहे आपण फक्त भोगायची पण माझं असं म्हणायचं जी जी वस्तू असेल ती फक्त भोगायची ती आलिप्त सत्यवादी करी संसार सत आलिप्त कमळाचे विजयचे पुरुष प्रपंचामध्ये असतो पण तो गुंतून नसतो कमळाचं झाड पाण्यात राहून पाण्यावर गुंतून नाही पाण्यातून पाण्यापासून अलिप्त असतो त्याप्रमाणे महात्मा प्रपंचात राहून अलिप्त असतो प्रपंचात येणारी सुखदुःखाचा क्षेत्र होणार आहे हे होणारच आहे असा महात्मा जाणतो आणि भगवान काय घालतो कावसारावा चिंता
चिंतनात काळ घालवावा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि संसार विधीने करावा. विधीचा संसार परमार्थ आहे. आयुधीचा संसार पापाचा आहे. लक्षात. आयुधी म्हणजे काय? पापाचा. म्हणजे पाप कर्म प्रपंच होता तो आयुधीचा संसार आहे. तर ते पशु करतात. पशु पक्षांनी करतात. म्हणजे माणसाने संसार करा विधीनं तो संसार पाळण्याचं बरं आहे. आपल्याकडून खोटं व्हायला पाहिजे, नीतीनं व्हायला पाहिजे, नीतीनं वागायला पाहिजे. जर आपण खोटं केलं भोगायला पाहिजे. उदाहरणार्थ लाख ऊस खातात लोक, खायला गोड लागतं पण ते पुढे भोगायला लोभावरी ठेवून हे असत्य करती त्यांच्या रोजा पतन लडकी किडे होती जा असा बोलवता. यांनी लोभ धरून या दिशेने लाच खाली तर बाबा त्यांचे पूर्वज तेवढे जातात. जाऊया बुवा तेवढे भागत का नाही. मासा सर्वती सुंदरा पितरा. जी बाई महिन्यानी बाहेर बसती त्या बाईचं रक्त आपल्या पूर्वजांना पाहिजे. पुढे कुटी गुहाचे तपातक त्याशी घरती विषंख कुटी गाय मारण्याचं पात्र घडतं. नुसती लाच खाली 5 रुपये. एवढं पाप ते भोगायला पाहिजे. आम्ही सांगत असं म्हणून एका कावड्यानी राजहंसाची पिढं चोरली. राजहंस सफेद कावळा काळा. आणि कावळी पिढं या कावड्यानी राजहंस कोट्यात घेऊन ठेवली. त्यांची तुला आपल्या कोट्यात ठेवली. राजहंस पाहतो हे काय भांडण. माझी पिढं सफेद असताना कोण घेऊन गेला शोध केला तर कावळ्याच्या कोट्यात सापडली. तिथं कावळा होता. काय रे कावळ्या ही माझी पिढ्याकडे कशी आली तुला? कोण म्हणतो म्हणजे अरे चांदळा भक्ती मी सफेद माझी पिढं सफेद. तू काळा तुझी काळी पिढं. तुझी काळी पिढं माझ्या कोट्यात काल ठेवली. कशावरून? अरे कशावरून? तुझी जातीची पिढं जातू आहे ते. अरे ए राजहंसा काळ्या माणसाला गोरी माणसं होतात आणि गोऱ्याला काळे होतात. ती देहाची का देहाचा नाही जाणार. म्हणजे कावड्या तू पाटलाकडे नाही चला चला म्हणजे गाव. कावळा फार बरा हुशार. तो पुढे गेला आणि पाटलाला पहिले लाटू ठरवली. पाटील तुमच्या कामचा न्याय याचा. कावळा म्हणला राजहंसाची पिढं चोरली. माझी पिढं तिच्या ठेवली. पण माझ्याकडून तुम्ही बोला की ही पिढं कावळ्याचीच आहे असं म्हणा. तुम्हाला मी तुमचे वडील दाखील. आजा पंजा फंजा गेले तेवढे दाखील मी. बोलतो हो आमचा धर्म आहे. तुमचे पूर्वज गेले दाखवायचा आमचा धर्म आहे. तर पैसा कुठे आणता मी पक्ष आमचा पैसा आहे का? फक्त एवढंच आमचं काम की तुमचे वडील दाखवू मामा काका जे गेले ते मावशा मामा जे असतील ते बोलायचं बोला. नव्हते म्हणलं बोला पैसे नाही मिळाले म्हणजे पैसा नव्हता. माझ्याकडून बोला त्याला आशीर्वादाच्या पैसा नेहमी कमी का बोलला. या कावळ्याची गमत पाहून बरं कसं काय दाखवतो माझे वडील. हो ठरवलं लाच द्यायची. काय दाखवायची लाच काय द्यायची तर त्याची पूर्वच दाखवायची लाच. आला राजहंस न्याय चालला तर पाटलाचे डोळे लाल बोवा. हे राजहंसा लाल वाटली का? कावळ्या तुका आवड घेतो का? काय रे तुझी पिढं चोरी याला हवं त्याला पुरावा का काही? हा बाबू थोडं काय त्याला लावलं बुवा. रडून गेला शेती बुवा. यांनी खाली जात काय काय न्याय जगात चाललाय. आल्या 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 माझी वस्तू कबूल नाही.
लोक लाचपूस खाऊन जडपूस होतात. आता याचं काम झालं, याला फिरं मिळली कावळ्याला. कावळा आता काय दाखवायचं, उद्या पहा दिवसा बरोबर तुमचे बाप आई म्हणजे जे गेले तेवढे मी दिवसा बरोबर येतो, तुम्ही जागे राहा. तो कावळा दिवसा बरोबर क्वाक क्वाक क्वाक, पाटील उठा, आला का? हो चलो, उठला पाटील, या बाहेर. पुढे मला सांगत आला, पुढे म्हणजे काय, तर तो कावळा पुढे पाटील बाजू चालला. पुढे कावळा जिकडे घाण होती ना हागंदरी चुकून चालला. तू चाला पुढे, तुम्हाला करायचं काय? तुमचा बाप आजे पहिले जाताचे तुम्हाला घालायचं काय करायचं? सारी घाण अरे थांबा पाटील, त्याला राहायचे होता 2 दिवस पोहो, असा ताब्याला स्वागत 2-4 दिवसाचा शिळा. तू घेतला होता चांगला पसरला होता आणि वाया होता. या पाटलीकडे या, तुमचा बाप आजा पडला मावशा काका जे आहेत तेवढी पुढे इकडे या. त्यांच्या कोणची कपड्याची पोर उचलली, ती विष्णूची कपड्याने उचलली, आसंदी ओळख किड्याची लाल तोडले तुझा बाप, हा जो काळ तोडले हा तुमचा आजोबा. समजी बघा पूर्वजर काय त्याची पूर्वज नरका जाती. लाच खाणं गोड लागतं पुढे असं कहावे, त्याच्यावर तो श्या भरून वाटतो हे चल किल्ल्या कर्माचं संचित बनतं. मग ह्या जगामध्ये ते फेरायला लागतं, वर्तमान काळामध्ये फेरायला लागतं. आता आपण सांगून निघून जाऊ पुढे. आता प्रारब्ध बोलायला तर जीव सोबत इतकी बोली यायला वेळ नाही. आपला पुढचं काम आहे लाभ तो विशेष संता संगे, त्याचे विषय जगे. प्रारब्ध किती बोलतो आवडायचं नाही. प्रारब्ध कर्माला भोगा देव क्या, कर्माला भोगा देव क्या. संचित आणि क्रियामान बघा, ज्ञानाने अगर नामान नष्ट होईल तर प्रारब्ध मात्र भोगायलाच पाहिजे. भोगार कुमारी लवकर कीर्तन आवडलं तुमचं बरोबर आहे असे तर मी आवडतो लोक. आता आपला आवाज आपले भाईला वरावे पण त्यांचा तो फटका माणसाचा हो, तर त्यांची तयारी चालली. असं आपला विनोद आहे म्हणून हा अभय फार गोड आहे. काही लोकांच्या बऱ्याचशा पाठाचे असेल, जेथे जावे तेथे कपाळ सरिषे. कपाळ म्हणजे काय, कपाळात लिहिलं लल्ला ती जे लिहिले मोरे काही केले काळे गोरे पण ते फिटवले, जे काय लिहिलं असं ते भोगायला पाहिजे. ते भोगल्याशिवाय चुकायचं नाही. जे लिहिले ते पुस्तकाचं नाही आणि काय करतो ते आहे ते भोगलं. जे अक्षर घातलंय सटवीनं ब्रह्मलिखित ते भोगलंच पाहिजे. तेव्हा याच्यावर सांगत असतो गोष्ट. रावणाने 30 कोटी जे बंधन घातले ज्याची त्यांना कामं लावल्या. ब्रह्मदेवानी रावणाला भविष्य सांगायचं की माझ्या कोणी शत्रू उठतो का, किती माझं आयुष्य हे, मला किती मुलं होती, असं भविष्य
बसून ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेव त्यांचा आजोबा, तो जाण ब्रह्मदेवाचा नातू. हा ब्रह्मदेवाचा नातूवर करावं, पण बंदीत ताब्यात इतका बलवान रावण होता. 30 कोटी दिवस बंधन. सटवीला रावणाचे पाय दाबायचे, क्षमा करायची. तर एक दिवस सटवी रावणाचं पाय दाबीत असताना त्यांना झोप लागली. तिचं काम करायला गेली ती. बाई बाळांची झाली, त्या मुलाच्या मुलीच्या नाव अक्षर घालायला जात असते. म्हणून ती जाऊन प्रसून घरामध्ये त्या मुलीच्या नाव अक्षर घ्यायची आली. हा जागा झाला, कुठे गेली का तू? माझं काम करायला ते मी. बाई जी प्रसूत झाली त्या मुलाच्या किंवा मुलीच्या कपाळावर अक्षर घालण्याकरता असतो. का अक्षर घालत असते? तिथं अक्षर असा की हा जन्माला येणारा आणि मरणार केव्हा असं भविष्य असतं. हा काय काय करणार असं भविष्य असतं. कोण? अहो राजा, तुमची बायको मंदोदरी, ती बाळा झाली, मुलगी झाली, तिच्या कपाळावर अक्षर घातली. काय सांगावी? सांगण्यासारखं नाही. आम्ही लिहिताना असं पाहतो लिहित असतो. काय वाटलं सांगता येतं. दम मोठा जाऊन बघ काय अक्षर ते. मला पाण्याचा हुकूम नाही, पण तुम्हाला मी दाखवते इथं काय घातलं. म्हणून शवकातून कुंकू आणलं, त्या सटवीने हातात घेतलं, त्याच्यावर पाणी घालून ते मळलं. असं मळलं, असं मळलं आणि मळलं. रावणाच्या कपाळाला पट्टा वाढला आणि आपला हात दाखवला. त्या हातावर अशी अक्षर ओटली की तुमच्या दरवाजा जो कोणी झाडूवर आहे भेद, तो तुमची मुलगी वळणार आहे. बरे का तरी? रावण कोण झेड कुठं अशी अक्षर वाचली. त्यांनी लाल डोळे केले. नीट बोल. मी बोलते का अक्षर बोलतात पाहायला का? हे बघा तरी बघा, होणार ते होणारच. काय अशी तुम्ही लक्षात ठेवूसाठी मी जर तुकडं करीन. माझी मुलगी धेर ना हो. बरोबर कसं काय? बरोबर आहे. काय असं करते मी? त्यांनी मिश्र ताव घातला. मी रावण आहे, 33 कोटीचे बांधून घातले आणि माझी मुलगी धेर ना हो. त्या झेर देखील बोलावलं. सगळ्यांची घ्या शिक्षक करो. सगळं फार हुशार होता राहुल राजा. आता जर याला मारला तर आता युद्ध उत्पन्न होईल. मग काय व्हायचं असेल ते होईल, ते मारू नका. आपल्या देशातून याला देशात टाका. अच्छा हो. त्याचा अंगठा तोडला हो. आणि नौके घालून आणि बेटा टाकून चौकून समुद्र आणि मध्ये बेट, तिच्या बाहेर निघताच येत नाही. असा महाबेट त्या बेटात टाकला. या गरिबाने काय केलं बरं? मला का टाकलं? इथं कोण आहे बरं वनामध्ये? चौकून समुद्र माझ्यावर काय पाळी आली? उपाय बघ. त्या ठिकाणी पाण्याचे झरे होते, गोड पाण्याचे, आणि झाडं होती. त्यांनी तो 12 वर्षे पानं खाऊन आणि गोड पाणी पिऊन दिवस काढले. तर त्याचा काया पाळतली आणि 12 वर्षी तपस्या झाली. त्याची काया पाळतली. काय काढला तू? लिहिलेलं चुकायचं नाही. संचितीनं चुके कल्पांची आवड घेतलं. पुढे त्याला असं वाटलं किती दिवस द्यायला हवे तर आपण काही तू निघू शकत नाही, म्हणजे आता मरायचं आपल्याला. मग त्यांनी 2 लाकडाची सांगड तयार केली साल बाजू, आणि त्या सांगडीवर बसला आणि सोड समुद्रात. याला जलचर खाऊन त्याचं बुलून याचं कुठे जाऊ असा धैर्य घेऊन आणि निघाली सांगड. ऐका का? निघाली सांगड. तिकडे एक देश होता. त्या देशाचा राजा मेला होता. त्या देशाचं नाव वृक्ष देश होता. त्याला संतांहीन तो राजा होता. पण गादीवर बसवण्याशिवाय प्रेत जाता येत नाही.
असा राजांचा हे आहे की राजावर गादीवर कोणी जेव्हा बसेल त्यावेळेस पुढे जायला लागतं. आता कोणला बसवा बरं? की मी वारस आहे, तो म्हणतो मी वारस आहे, तो म्हणतो मी वारस आहे, नाही जमत. मग प्रधानजीनं एकांत विचार केला की दिवसाच्या आत दिवसाबरोबर इशी जो पुरुष येईल त्याला आणून बसवायचं गादीवर. मग त्या ठिकाणी शिपाई ठेवले. याची सांगती जमात आली वा समुद्रातून खाली उतरला आणि इशीत पाहून सूर्याचा उदय. शिपायांनी पकडला राजकुमार. आता मी तर खेळ आहे, मला राजकुमार म्हणतात. हा चलो राजकुमार, चलो राजकुमार. झालं गेला का लगेच गादीवर स्थापना केली आणि बसा महाराज पिवळा चटक गोळा पाल चपाच्या बळावर सुंदर सु लागला. का हो राजेसाहेब तुमचं लग्न झालं का? म्हणजे नाही झालं. मग त्या राजकन्या पाहण्याकरता पाठवले देशांच्या राजा मुली बघायला. पटली फक्त रावणाची मुलगी पटली बस. पटल्यावरती महाराज ही मुलगी पटली. रावण राजा तुमची मुलगी आमच्या राजपुत्रात देता का? हो देऊ, पण राजपुत्र पाहिल्याशिवाय नाही. चला बघायला. मग त्याचे पुरोहित रावणाचे आणि बघायला आले. हा 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 काय सुंदर मुलगा आहे. झाली म्हणली. झाली का? झाली. वेळ नाही कीर्तनला वेळ होईल. मग चला लगेच लगेच लावायला. लगेच वराड काढलं बुवा. वराड काढलं लंकेला. काय त्याचा राज घडतो वराड बुवा. हत्ती काय, घोडे काय, रथ काय, पायदळ काय, वाजंती काय, धुमधडात लंके जाऊन महाराज नवऱ्या नवरीचं लग्न लागलं. आवडून घेत काय वा हा 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 हा. आनंद झाला की राजकन्याला नवरा फार गोड मिळला, फार गोड मिळला नवरा. अरे रावला काय सुंदर आहे. मग रावणासाठी मुशी होता. हे इकडे रांगसाठी तुझी मुलगी झेलवा नऊ लाज वाटली का बोलायला? हा माझी मुलगी तर राजपुत्राने वळली. ते काय मला महाराज पण ओळली झेडलीच. नाही मुलगी झेडली. लिहिले सांगती ती न चुके कल्पंती. वाया कुंथा कुंथी करूला. रावण म्हणला प्रधानजी त्या झेडची आपण अंगठा तोडला होता. राजकुमार अंगठा पहावं. साहेब की राजकुमाराच्या पायामध्ये अक्षय मोजे बघायला जागाच नाही. असा करू मध्ये आंघोळ करता येईल आणि मुलींना सांगावं कळवण्याला. बरे मग सांगितलं मुलींना की राजपुत्राच्या पायाला एक अंगठा आहे का त्याला बघा. आंघोळ करताना अंगठा नाही. नाही म्हणजे अंगठा नाही खरा. अरे वाटतं ते होणार, ते होणारच होणार. सोडून भोगलंच पाहिजे. आता आवड घेतं चांगलं आणि वाईट. चांगलं कसं का? मागल्या जन्मात जर तुम्ही पुण्यकर्म केलं असेल तर ह्या जन्मात तुम्ही पुण्यफळ भोगाल. मागल्या जन्मामध्ये दान धर्म भजन पूजन दया क्षमा शांती सत्य वागणे. मग ह्या जन्मात तुम्ही आमदार राजे श्रीमंत ही तुम्हाला भोगायला मिळेल. काहीच केलं नाही मागल्या जन्मात. मुलाला गावगाव पाळून जायला या गावात पाळतो उद्या गावात चालू पाळ का? मागल्या जन्मात दान नाही धर्म नाही काही नाही. मागल्या जन्मात लोकांचे खून केले ह्या जन्मामध्ये जे खून होतात. मागल्या जन्मात तुला प्राणी मारण्यात
तोच प्राणी ह्या जन्मात त्याला वाढतो. मांस खाता हौस करी ठेवीला. मागल्या जन्मात प्राणी मारून खातात खाल्लं ना, आता तोच पुढं मनुष्य जन्म घेऊन आणि तुझा मुर्दा पाळणार आहे. आता याच्या गोसांगाची जीव ठकायचा म्हणून किल्ल्या कर्माचं फळ भोगायला तो चांगला असो आणि वाईट असो. वाईटही भोगा पाहिजे, चांगले भोगा पाहिजे. संपत्ती आली ती भोगलीच पाहिजे, कंटाळा तरी. संपत्तीला कंटाळा तरी भोगलीच पाहिजे. ते कसे का अहो ह्या जन्मात मागल्या जन्मातली पुण्य म्हणून भयंकर व्यापार, परदेशात व्यापार, लंडन, अमेरिका, इकडे त्यांचे कारखाने, याही देशात कारखाने. दररोज एक टॅक्सी होण्याची नोटांची शेती ही बघा अमेरिकन नोटांची टॅक्सी भरून आली. आईला काय पैसा आईला. अरे बाबा पैसा नाही झाला खोलीमध्ये, आता कळायचं का एवढा नफा आली नाही. शेती अमेरिकन आली, लंडन आली, कलकत्त्यावर आली. अरे संपत्ती जायची. आता म्हणजे राजाच्या तोंडात मागतो म्हणजे गोष्टी. राजा हा आपली संपत्ती घेऊन नाही गेला जोरावर. राजा दरबारमध्ये बसली नाही, न्याय चालली नाही. हा जाऊन परत माझे म्हणून मोस्काळी पाहू काय काम नसतं आपलं खाली बघ का. ही का दम कथा होता, ही का कथा नाही. तोंडात माझ्या बरोबर राजाच्या मुकुट पाळला, शिपाय धावले पकडला. हा लाज वाटत नाही. राजाच्या तोंडात मारली, त्या शिपायाने त्याला अनेक मारलं. मुंगूट आला गेला त्या मुली निघाला साप, आणि तो साप फुस करतोय. त्या मुंगुटामध्ये फोडशा साप निघाला आणि फुस. अहो राजे साहेब मनुष्य काहीतरी पंचाक्षरी असला पाहिजे की ह्या मुक्तामध्ये सर्प आहे, आणि जर नाही उडावला तर सर्प चावणार, राजा मरणार. म्हणून तो घाय मुंगूट उडवा गेला राजा, तर तुमच्या मुस्कळीत बसली. यांनी मोठे उपकार केला, तुम्ही जीवन पाहिले बोला. राजा म्हणला पंडितजी याला एक अर्धा भाग तोडून द्या राजाचा बक्षीस. ते ऐकत आपले मला मत नाही पाहिजे, हे काय नको होता. म्हणजे हारा राजाला पाणी घेऊन खाली बोल बघा म्हणजे दंत कसा. आणि ते पाणी नेलं ते सांडलं बुवा, याचं ढोंगर भरलं. ते पाणी सांडलं, ढोंगरने भरलं, तर काय करायचं. ते जंगलीचा काठ होता, त्या जंगलीच्या काठात त्यांनी ढोंगर घासलं, ते ढोंगर फाटलं. आईला म्हणला अशी कशी दगड म्हणला ती दगड घासायला चालायला. तर तो निघाला हंड्याचा काठ. त्याचं झाकण काढलं, आतमध्ये हिरे माणिक लाल आणि उजळ पाडला. मागं गाण फाडके मागे काय का मागल्या जन्माची पुण्य आहे बुवा. पुष्कळ शहर ऐतिहासिक श्रीकृष्ण साह्य पांडवाशी ही भोगिती नष्ट करियाशी चर्याशी सखे केलिया भगवंताशी प्रारब्ध कोणाशी. अरे पांडवांना भगवान साह्य असताना प्रारब्ध का भोगा लागलो बरोबर, तर प्रारब्ध हे पांडवांना बरोबर भोगायचं कारण काय, तर प्रारब्ध का की धर्मराजा ह्या दुष्टांसोबत तू दूध ठेवू नको असे भगवान म्हणले तरी ऐकलं नाही. त्याचं फळ हे सजन कसाई एक गोष्ट सांगायची आता बाजार. सजन कसाई आणि पुढे आगे मास की सजन कसायाचं मास परमात्मा पिते असा अधिकारी पुरुष सजन कसाई द्वारकेला चालले. इतिहासी गोष्ट आहे. गाव ओलांडीत प्रवास करीत करीत एका गावात शिरले. त्या गावात शिरल्यावरती एक बाई ओटेवर होती. महाराज
आपल्याकडे मुक्काम करा. नाही जमायचं बाई. साधूने मुक्काम देवळात करावा, शाळेत करावा. ग्रस्तीला घरी करू नाही माई. आम्ही तिकडे उतरणार नाही ना. माझ्या घरी उतरायला पाहिजे. नाही उतरणार, उतरायला पाहिजे. काय प्रारब्ध ओढावलं मग त्या बाईने ओढून घ्यावं. महाराजाला वाटलं की बाई प्रेमळ असली पाहिजे, हरिभक्त असली पाहिजे. म्हणून ओसरी म्हणून महाराजाला असं घातलं. पादपूजा केली. संध्याकाळच्या वेळेस नवरा तिचा आणि सगळं कसाला जीव घातलं. पावाचा इतिहास. जेवल्यानंतर तिचा नवरा कुठे जाऊन झोपला हे आपल्यावर असलं वाटले. त्या बाईला जेवण खाऊन करून आरासाला आवडला आणि चौकट जाम कुलप घातली. बुवा पळून जाईल म्हणून. त्या पळून ज्या महाराजाला काय कळलं नाही. पण आली जवळ. महाराज मला थोडी सेवा करायची. माई तुम्ही माझ्या आई माझ्या अंगावर हात लावायचा नाही. मी लावणार सेवा करणार. बाई भक्कम जाड होती. बाई वेळले बुवा. माई तुमच्या पाया पडतो. नाही जमायचं मी सेवा करणार. बाई पाय दाबायला लागली आणि दाबता दाबता बाईच्या अंगात विकार उत्पन्न झाला. महाराज माझा अंगीकार करा. माई परावे आणारी रुक्माई समान माते न करी सायास अविश्वास पैसे परत पदारेचा विचार यावून निर्मळ तपना होणार नाही. बाई बाईने पुष्कळसा हट्ट केला. महाराज म्हणजे होणार नाही. पूर्वीचा सूर्य पश्चिमेला उगवेल पण गोष्टी होणार नाही. तेवढं धैर्य पहा. केवढी निष्ठा. बाई म्हणली माझा नवरा आहे म्हणून तुम्हाला भीती वाटते. होय बघा बघा माझ्या जन्मातलं पाप. बाईने सुरा कहाला आणि नवरा ज्या ठिकाणी झोपला होता त्या ठिकाणी नवऱ्याला कापलं आणि ते शिर घेऊन दाखवलं. आता का भीती का काही. इतकी उर्मस झाली बाई. आता का भीती का. आता आपण दोघंच आहोत. बाई होणारा नाही. नाही नाही माझा नवरा तो कापला चालेल बरे का. माझा नवरा तो कापला म्हणून बोंबाडली. लोक आली काय झाला बाई. हा मेरा मुलगा कोण बुवा. माझा नवरा माझा काय ते घेणार हो. काय ते लोक चांगले असतात म्हणून लोकांना उलव पाहिजे. बुवाची मला कोणाची मी उलवायला गेलो नाही. काय बुवा मला घेऊन येत देत नका. खाली कुलला मनुष्य मारला नाही. आता बुवानी काय म्हणायचं की मी नाही मारलं म्हणतोय का. चलो काय अधिकार घेऊ. एवढी घेऊन अधिकाऱ्याकडे उभे केलं की साहेब त्या बाईचा नवरा यांनी कापला. ह्या बोली पहा त्या दोन मारा काय नाकाबोट गम काय. आणि बघा ह्या बाईचा नवरा कापला. हो साहेब तुम्ही याला आता फाशीची शिक्षा द्या. खुनाला खून पाहिजे. अधिकारी शहाणा होता की याच्या कोणी ही गोष्ट झाली नाही. त्या दुष्टांचा आळा असला पाहिजे. त्या दुष्टांनी हे पाप केलं असेल. दुष्टांनी हा पूर पाहिला असेल आणि यांनी मला असं हे म्हणतात. पण याला पुरावा काय. पुरावा नाही म्हणून आता याला शिक्षा करायला पाहिजे. फक्त मग हात तोडले. चले जाओ त्याला हुसकून द्या. त्याला कसाचे हात तोडले. हो गावाच्या बाहेर हुसकून दिले. महाराज असताना चालत असताना द्वारकेला द्वारकेत जाऊन देवाच्या मंदिरात गेले. भगवान मी काय पाप केलं बरं. मला टाळी वाजवा हात लागलाय महाराज. अशी धावा केल्यावर भगवान कृष्ण परमात्मा परब्रह्म मूर्तिमंत उभे राहिले. सगळं कसाच्या नसाचा हात ठेवता. शांत हो शांत हो. बाबा हे फळ मागल्या जन्मातलं आहे.
आगा कर्मे जरूर आले ती सुखदुःखी फळावे आणि ते भोगावा आहे. मागल्या जन्मातलं कर्म सदर कसाही सांगा महाराज. मी मागे काय केलं? मागल्या जन्मात तू ब्राह्मण होतास आणि गंगेच्या काठी तुझी संगत आली होती. केशवाय महा महादेव महा पंताय महा इतक्या काळ असल्याने कसारी गायाचा कडक गुण चालला होता. त्यात तुझी गाय सुटली आणि तुझ्या समोरून पळून गेली. की तात्या या रस्त्याने गाय गेली का? तात्याने मागे पूर्ण मात्र गेली 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 असं बोध केलं. फक्त बोध केलं एवढंच केलं. मग त्या दृष्टाने गाय धरली आणि तिला मारलं. ते मागल्या जन्मातलं कर्म यांनी बोटाने दाखवलं आणि त्या कसाने गायला मारलं. हे झालं मागल्या जन्मातलं कर्म. जी गाय मारली ती ह्या जन्मात झाली बाई आणि कसाही झाली जावळा आणि सजन कसाही झाला. सजन कसाही ब्राह्मण झाला. ब्राह्मण होतो सजन कसाही झाला. ब्राह्मण होतो. म्हणून मागल्या जन्मात्म फळ की माझा नवरा यांनी मारला का? मोठ्याने दाखल घेत असतो गाई तू माझा नवरा यांनी मारला. एवढ्या कर्माहून तेवढं भोगायला लागलं बा. एवढ्या कर्मावरून भोगायला लागलं म्हणून मागल्या कर्म जे केलं असेल त्या जन्मात भोगलंच पाहिजे असं विधियुक्त शास्त्र आहे. जेथे जावे तेथे हे प्रारब्धाच्या श्री कोणीतरी उद्वेग अरे हा प्रारब्धाच्या शिरावर आहे. प्रारब्ध हाती जन सुखशी न पावत असेल. जे ते प्रारब्धाच्या हाती आहे म्हणून जीवाला मनुष्य प्राण्याला सुख आणि दुःख भोगायला लागतो. काही दिवस रडतात काही वेळा हसतात. नाचे उडे नाच नाशिव सुखे साथ केली रडे फुंगे दुःखे फुटतील माथा एकाशी होता तोही मरे. ही दोन्ही काम. काही वेळा सुख काही वेळा दुःख. ही देहाच्या माथ्यावर का तर मागल्या जन्मातलं कर्म. म्हणून ज्ञानेश्वर लाभ तो विशेष संतांच्या संगतीत लाभ आहे. ह्या लोकांमध्ये मृत्यू लोकात जन्माला आलो सत्संग झाले की त्याचं कल्याण. सत्संग झाला तुम्ही हरिभजन करा. पाठी लागे टाळ दात खातो करा. संत समागमी घराव्यावरी करावी तातडी परमात्मा. थोडा करा. या लोकांमध्ये जन्म घेतला का मनुष्याने बरा करू. संत संगती राहून भजन करा. संत समागमी घराव्यावरी लाभ काय? संत संगतीने थोड लाभ झाला. मोठा लाभ मोठा लाभ. संत चरणी हा लाभ पद्म. म्हणजे परमात्मा प्राप्ती होती. संतांच्या संगतीमध्ये भगवान कृपा करतो. परंतु संतांची संगत होण्याला सुद्धा पुण्य पाहिजे बा. पूर्व पुण्य जरी होय अंतराय बोलणं म्हणजे ते पूर्व पुण्य पाहिजे. अनेक जन्माचं पुण्य पाहिजे. तेव्हा साधूची भेट होईल. का साधूचा रस्ता पडला का? नाही संत तुम्ही हाती हिंदचा कपाती राणीवाणी त्या राशी नाही त्या आकाशी पाताळी लक्षात ठेव. बाजार साधू विकत मिळत नाही.
डोंगरामध्ये बसते ते साधू होत नाहीत. नाही बघा पंढरपूरला गेला तिथं ते एक विद्वान आहे, तो जर पैसे मिळाले तर तोही साधू ठरत नाही. तुका म्हणे मी जीवाची यासाठी जीव महात्मा जो जन्माला आला तो जीवाच्या उद्धाराकरता आले, तो पैसा देऊन मिळणारा नाही, राहणावरात नाही, तो जन्म करता आणि ठिकाणी जाऊन निष्काम निर्मम आणि त्यागी होऊन उपदेश करतो. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती बोलते जनन देख रे बुवा. त्या दुःखाच्या निवृत्ती करता संतांचा होता आहे आणि तुम्हाला उपदेश करू दुःखाची निवृत्ती करू सुखाची प्राप्ती करून देतात. पण तो महात्मा मिळाला पुण्य पाहिजे, पुण्य पाहिजे बहुत जन्म जन्मांतरीचे संचित होईल करीता आला अधिकारी तो. अतिशय अवघडे अनंत जन्माचं पुण्य असेल तर महात्मा मिळेल नाही मिळणार नाही. कृपा झाली तर महात्मा मिळेल, नाही तर महाराज महात्मा मिळण्याला दुर्मिळ हे बोला. आता का स्वतः गेला का बोलला नाही, आता काय स्वतः नाही हो. पोटासाठी संत झाले हरित बहुत, पोटा करता संत आम्हासाठी घरोघरे बोल्यान करूया. तेथे कैचे ब्रह्मज्ञान जेथे वसे धनमान तेथे आत्मज्ञान असे राम. अरे धनमाना करता हिंडणारे साधू उद्धार होणार नाही बाप्पा. तो माना धरा करता हिंडतोय तो, त्याच्याकडून फळ मिळणार नाही. तो बोलतो येत वागतो येत. काय वागतो? चातुर्मासामध्ये वांग खायचं नाही. मग अशा बोललो वांग आपण पण खातो म्हणून चातुर्मासामध्ये तरी कांदा लसूण चौकानी वांग ही निश्चित वस्तू आहेत खावण्याला. निदान तरी चातुर्मासामध्ये चौकानी म्हणजे काय बुवा? अरे पावसाळ्यामध्ये जे भुईफूल येतात किंवा उकळी अशी छत्रीसारखे सफेद आणखी येतात त्याला चौकानी नावे. त्याचे लोक कालवण करतात काय भागावर. पण अति वाईट बघता अति महादोष वाईट वाईट जसं मौस त्याप्रमाणे ती आहे.